हाय, हॅलो, नमस्ते. तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी संध्याकाळी भाज्या आणायला गेले होते. त्या निवडून ठेवते. भाज्या निवडून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. यात बराच वेळ गेला. लंचला चपाती भाजी बनवली होती, ती थोडीशी शिल्लक होती. सो डिनरसाठी दालचा राईसच बनवायचा ठरवला. नागपूर स्टाईलमध्ये बनवते. चणा 1 वाटी, मूग 1 वाटी, तूर 1 वाटी, तूर डाळ किंवा मसूर डाळ दोन्हीपैकी घेऊ शकता. स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या. तर यामध्ये थोडीशी हळद, 1 चमच तेल टाकते. तेलामुळे डाळी मऊ शिजतील. 3 वाटी डाळ तर त्याच्यात दुप्पट पाणी घालून 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. अगदी मऊसर अशी शिजवून घ्यायची आहे. 3-4 किती शिट्ट्यामध्ये डाळ मऊ होते तेवढ्या शिट्ट्या काढायच्या. या दालच्याबरोबर पुलाव किंवा बिर्याणी असते. फक्त थोडेसे मसाले यूज करूनच मी भात बनवते. पुलाव बनवते मी. इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. दोन चम्मच तेलमध्ये आलं लसूण पेस्ट परतून घेतली. त्यानंतर 4 लवंगा, 2 वेलची, 4 ते 5 काळी मिरी, दालचिनी परतून घेते. तमालपत्रही घेतले. आता पाणी ॲड केलं. तांदळाचे दीडपट पाणी ॲड केलेलं आहे. 1 वाटी तांदूळ असेल तर दीड वाटी पाणी घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलं. एक अर्धा लिंबूचा रस मी ॲड केलेला आहे. पाणी गरम झालेलं आहे. आता यामध्ये तांदूळ घालते. स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातले होते. पाण्याला आता उकळी आलेली आहे. यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. डाळ शिजलेली आहे. थोडंसं मॅश करून घेते. आता दालच्या बनवून घेऊयात. 2 चम्मच तेलामध्ये जिरे आणि मोहरी तडतडू दिली. अद्रक लसूणची पेस्ट तेलामध्ये परतून घेते. हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमधून वाटून घेतली होती. ती देखील तेलामध्ये परतून घेते. 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर पाणी न घालता वाटून घेतल्या होत्या. बारीक चिरलेला कांदा परतून घेऊयात. आणि इथे मी दुधी भोपळा यूज केलेला आहे. कोहळा देखील यूज करतात. कोहळा, फ्लावर यूज करू शकता. टोमॅटो परतून घेऊ. थोडंसं पाणी घालून मंद आचेवरती शिजवून घेऊ. भोपळा शिजायला वेळ लागेल, त्यामुळे व्यवस्थित मऊसर असा भोपळा शिजवून घ्यायचा. भाज्या शिजल्या आहेत. बारीक चिरलेली मेथी पण टाकूयात. थोडीशी हळद आणि 1 चम्मच लाल तिखट. हे तिखट जास्त तिखट नाही आहे. हिरवी मिरची देखील आपण घातलेली आहे आणि तिखट किती प्रमाणात खातो त्यानुसार कमी जास्त करायचं. आता यामध्ये डाळ घालूयात. डाळ घोटून घेतलेली आहे अगदी मऊसर अशी. थोडंसं मीठ ॲड करूयात. अशाच प्रकारे घट्टसर अशी ही दालच्या बनते.
पुलाव पण शिजला आहे. आता यातले मसाले काढून घेऊयात. आता बरिस्ता बनवूयात. बरिस्ता म्हणजे लांबसर बारीक असा कांदा कट करायचा, त्याला थोडंसं मीठ लावायचं. हे मीठ कांद्याला असं चोळून घ्यायचं आणि तेलामध्ये मंद आचेवरती क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचं. हे तळून झालेले आहेत. आता एक प्लेटमध्ये काढूयात आणि अशा प्रकारे पसरून घेऊयात, म्हणजे एकमेकांना ते चिटकणार नाही, सुटसुटीत होतील. सर्व करूयात. भात, त्यावरती तूप, दालचा, वरून बरिस्ता. तर सकाळी मुले कॉलेजला जायच्या आधी हे मिल्कशेक घेतात, तर त्याची तयारी करते. काही ड्रायफ्रूट्स पाण्यामध्ये भिजत घालते रात्रभर. आज ब्रेकफास्टमध्ये व्हेजिटेबल उपमा बनतो आहे. त्यासाठी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत, जसं की शिमला मिरची, कांदा, गाजर ऑलरेडी किसून ठेवला होता, तर ते घेतलेलं आहे. स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. मिरची, कोथिंबीर हे सगळं कट करून घेतलेलं आहे. कढईमध्ये 1 चमच तूप घेतलेलं आहे आणि 1 चमच तेल ॲड केलेलं आहे. यामध्ये कच्चे शेंगदाणे लालसर होईपर्यंत परतून घेते. थोडेसे शेंगदाणे भाजले गेलेत तर मोहरी टाकते. मोहरी तडतडली आहे. फ्लेम लो ठेवली आहे. आता चणा डाळ आणि उडीद डाळ टाकलेली आहे. 1-1 चम्मच दोन्ही टाकलेले आहेत. हे सगळं लालसर होईपर्यंत परतून घेते. कट केलेल्या 2 हिरव्या मिरच्या ॲड करते. आता यामध्ये कट केलेल्या भाज्या ॲड करते. सगळ्या भाज्या 1 मिनिटभर परतून घेते. अगदी मऊ होईपर्यंत परतायच्या नाही आहेत. यामध्ये थोडासा क्रंचीनेस हवा आहे. आता रवा परतून घेते. 4 ते 5 मिनिट मंद आचेवरती भाजून घेते. रवा भाजला गेला की छान वास येतो, त्याचा सुगंध येतो, तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता थोडंसं मीठ घालून मिक्स करते. पाणी ॲड करते. रवा आणि भाज्या जितक्या आहेत त्याच्या डबल पाणी घातलेलं आहे. वरून अर्धा लिंबू रस ॲड करते. मिक्स करून घेते. उपमा शिजलेला आहे. गॅस बंद केला आहे. उपमा थोडा थंड झाला की यापेक्षा घट्टसर होईल. हा असाच गरमागरम खायला खूप छान लागतो. वरून थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेते. स्वीटकॉर्न आणि डाळी, शेंगदाणे यांचा क्रंचीनेस असं कॉम्बिनेशन आहे, तर खायला खूप छान लागतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा, म्हणजे पुढचा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील.
परत भेटू तोपर्यंत टेक केअर.